आवाज येतोय ना मित्रांनो? आवाज येतोय ना? झोपलेला नाही ना अजिबात? आणि झोपायचं पण नाही. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आज हा मुंबई रंगमंचावरचा गेल्या 6 तारखेला शाहिरांचा आणि माझा पहिला कार्यक्रम जो ओपनचा शो होता तो पवईमध्ये झालेला आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर या हॉलचा हा पहिला शो होतोय, तुम्हा सर्वांच्या साक्षीला होतोय. आणि हा शो मित्रांनो हाऊसफुल झाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हा शुभारंभ आहे आजचा. आणि म्हणून या ठिकाणी कोरसचे जरा माहिती एकदा चेक करा. त्यांचा आवाज वाढवा. हॅलो 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 करायची ना सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. तर या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय विकासजी नामोरे बुवा शाहिरांना विनंती करतो की शाहीर आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन यायचे. माझा देखील विषय या ठिकाणी घेऊन जायचं. तिच्या मूर्तीला पाहून जर का बोललो मनातून, तिच्या मूर्तीला पाहून जर का बोललो मनातून, ती ऐकते आपलं सर्व काही. हो ती ऐकते आपलं सर्व काही. अहो ती डोंगराची माझी रमाई, अहो ती डोंगराची माझी रमाई. कोणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती डोंगराची माझी रमाई. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. आणि म्हणून हे माझ्या माय बापा, हे रसिक राजा, आणि ही छोटीशी विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय? तुझ्या प्रेमाला पाहून आज आलो मी धावून. तुझ्या प्रेमाला पाहून आज आलो मी धावून. ही सेवा करण्यास तुझ्या पायी. हो ही सेवा आज करण्या तुझ्या पायी. हे रसिका तूच बाप आई. हे रसिका तूच बाप आई. अरे किती वरतो मी तुझी नवलाई. हे रसिका तूच बाप आई. किती वर्णो तुझी नवलाई.
सुख करता दुःख हरता या विश्वाचं पालन करता श्री बाप्पा गजाननाला त्रिवार वंदन करून नटराजाला नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राज्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माता जिजाऊंना त्रिवार वंदन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट अखंड महाराष्ट्राचा राहण्यावास स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली आमची मानवहार आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई सोनाई कोटेशीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे यजमान श्री कोंडवाडी हनुमान मंडळ जय बजरंगबली कला मंदिर कला क्रीडा शैक्षणिक यांच्या सौजन्याने कणगी आणि तुला असा नाचांचा जयंती सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कणगीवाले श्री सोनाई कोटे श्री नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सवेणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुनकाई नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो सांगायला खूप अभिमान वाटतोय. एक आनंदाची गोष्ट आहे की आजची जी सेवा आहे मित्रांनो ही सेवा कोंडवाडी हनुमान मंडळ जय बजरंगबली कला पथक कला क्रीडा व शैक्षणिक माझ्याच तालुक्यातील गाव आहे खडीपाट्यात आमचं गाव आहे. आणि सार्थ अभिमान एकाच गोष्टीचा आहे की माझ्या खेड तालुक्यामध्ये सुद्धा असे उपक्रम राबवणारी गावं अजून देखील सगळे जिवंत आहेत मित्रांनो. त्यासाठी ही नुसती मित्रांनो ही बोलायची गोष्ट नाही, पण आज या माझ्या मंडळाचं कौतुक एवढ्यासाठीच करतोय की मुंबई रंगमंचावरचा आज योगायोगाने हा पहिला कार्यक्रम आहे मित्रांनो. आणि तो पहिला कार्यक्रम आपण सर्व रसिक माय बापांनी या माझ्या मंडळावरती विश्वास ठेवून सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो आज प्रत्येक शाहिराला प्रत्येक कलाकाराला जे मोठं करतंय ज्याला नावारूपाला आणतात त्याची खरी साक्षीदार मित्रांनो तुम्ही आहात. आणि म्हणून आज या जनसागरामध्ये सोडलेल्या ह्या छोट्याशा दोन नौका, एक नौका आहे कलगीची, दुसरी नौका आहे सोन्याची. आणि म्हणून या नौकेला तीरापर्यंत पोहोचवणं माय बापा आणि तुझंच काम आहे. आणि म्हणून आज या रंगमंचावर तुमची सेवा करत असताना या शाहिरांना नावारूपाला आणत असेल राजा तू, या शाहिरांना मोठं केलंस तू. आणि म्हणून मी 33 कोटी देव सर्वांनीच पाहिले, 33 कोटी देव सर्वांना माहिती आहे, पण माणसातला देव ज्याने ओळखला तो खरा माणूस. आणि म्हणून माय बापा अरे हा माझा देव मी आज तुझ्यात पाहिलाय म्हणून स्तवन तुमच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय शासन Oh
शिरावरती हात, म्हणून या सभारणाला मिळेल आज तुमच्या प्रेमाची साथ. की असे अनमोल आहे रसिका तुझं माझं नातं. मी तर आहे त्या मातीचा दिवा आणि तू तर आहेस त्या दिव्याची वाट. आणि म्हणून शाहिरांना पण एक सांगायचं वा, मी वारंवार तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही काय तुम्हाला इथे वॉचमन ठेवलेलं नाही. स्वतः या काय लिहायचं शाहीर तेवढं लिहून घ्या, जो नको तो नाहीसा करून टाका, पण स्वतः ऐका म्हणतोय काय. स्तवन आपल्या समोर ठेवतोय रसिक राजा, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सख्या माझ्या रसिक राजा, अरे सख्या माझ्या तू रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. सख्या माझ्या 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 रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. हा मुजरा घ्यावा मानाचा. दया सागरा तू श्वास करा, दया सागरा तू श्वास करा, कलावंताच्या प्राणाचा. दया सागरा तू श्वास करा, कलावंताच्या प्राणाचा. सख्या माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. सख्या माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. क्या बात है. तुझ्यामुळे कलावंताच्या जीवनाला तुझ्यामुळे ओ तुझ्या वाचून हे रसिका सूर हे आहेत रे व्यर्थ, सूर हे आहेत रे व्यर्थ. या ध्यानाचा हा तूच धडा, या ध्यानाचा हा तूच धडा, गीताच्या आहे पानाचा. या ध्यानाचा तूच धडा, गीताच्या आहे पानाचा. सख्या माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. सख्या
विसरू माय बाबा नका विसरू आशा गिरिजाचा माय बाबा नका विसरू आशा गिरिजाचा दया सागरा तू श्वास करा दया सागरा तू श्वास करा कलावंताच्या प्राणाचा दया सागरा तू श्वास करा कलावंताच्या प्राणाचा अरे सख्या माझ्या तू राजा हा मुजरा घ्यावा मानाचा बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासाची भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा पारितोषिक आलेला आहे. सन्माननीय ख्यातनाम शक्तीवाले शाहिरा तेजलची पवार मॅडम आमच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी मनाचा मुजरा करतो. तर मित्रांनो, रात्र थोडी आणि सोंगफार बरोबर आहे ना. विषय काय आहे? मुंबई रंगमंचावरचा. मित्रांनो, आज हॉलचा हा कार्यक्रम पहिला आहे. अजून शाहिरांचे आणि माझे अजून 6 बाकी आहेत. त्यातला अजून एखादा कोणीतरी परत लागेल मित्रांनो, निश्चित वादच नाही त्याबद्दल. पण विषय कसा आहे मित्रांनो, आज परिस्थितीत बघता काहीतरी या समाजाचा हा शाहीर काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून गेल्या वर्षीच ठरवलं वाकड्या शिरायचं नाही. जो काय आहे तो अगदी 35 मिनिटं झाली. टायमिंग कितीचा आहे? टायमिंग किती? पहिली बारी किती वेळाची आहे? अजून माझ्याकडे 25 मिनिटं. कोंबडा अरवल तेवढ्यात बस झाला. काय काळजी करू नका. आणि कोंबडा आणलेला आहे, मिरगाच्या रक्ताला कोंबडा आणलेला आहे. हा, ते म्हणतात कोंबडी. बुवा अजून सांगतोय, मिरगाला कोंबडी कापत लांब शिरगोलीचा कोंबडा कापतात है ना. कोंबडी कापत नाही, मिरगाला कोंबडाच कापतात. आणि देवाच्या राखण्याला असा दाढीवाला बकरा कापतात. म्हणून सांगतोय
हा आता बुवा याचा काय आता भांडवल करू नका आल्यावर तुम्ही म्हणतात कोंबडी कोण कापत कोण पण सांगत बसलेला समाज सांगत मिरगाला कोंबडाच कापतात त्याचं कारण का मिरगाची राखण कोकणामध्ये का दिली जाते परवा शाहिराने सुंदर विषय लावला होता तर मिरगाची राखण ही प्रामुख्यानं एवढ्यासाठी दिली जाते की माझा कोकणातील संबंध बळीराजा जे काय त्याची जी शेतीची कामं आहेत त्या शेतीला चांगला बहर येऊ दे गुराढोरांसाठी चांगलं गवत येऊ दे गुराढोरांसाठी चांगला चारा येऊ दे संबंध बागवाडी सुखाचे राहू दे आणि म्हणून त्या देवाला ती मिरगाची राखण दिली जाते प्रामुख्यानं आणि म्हणून मित्रांनो विषय आहे गणाचा कारण मागाशी म्हटल्याप्रमाणे जोड टिकला पाहिजे नवरा बायकोचा भांडण कितीही झाला तरी पण सध्या प्रामुख्याने जर मित्रांनो विचार करायला गेला तर असं म्हटलं जातं बेवड्याच्या बायकोचा कधी घटस्फोट होत नाही बरोबर आहे ना बरोबर ना बरोबर आहे ना दारू पिणाऱ्या माणसाचा कधीच घटस्फोट होत नाही पण शिकले सवरलेल्या माणसाचा मात्र वर्षात घटस्फोट होतो याचं कारण आहे विकृती विषय काय आहे मित्रांनो आज ही आदिमाया आहे हे माझे भगवान शिवशंकर आहेत हा जोड आहे आणि हा खेळ आहे हा सारीपाटाचा म्हणून आज त्यांना जास्त दुखवणार पण नाही आणि जर नवरा चुकून सोडून गेला तर बायको पडेल उघड्या म्हणून त्याला जास्त दुखवणार नाही पण मित्रांनो मजा मात्र तुमची निश्चित करणार गणाचा विषय आपल्या समोर ठेवतो म्हणायचा आहे काय लक्षात ठेवा की तुझे नाव घेता मुखी आनंदाला येते ही भरती तूच देतो भक्तजनांच्या जीवनाला गणराया स्फूर्ती कधी येईल कानावर गाना अरे तुझी ती गोड आरती मग सांग दिसेल कधी गणराया तुझी ती गोचिरी मंगल आणि दादा औचित्य काय बघा योगायोग काय बघा मित्रांनो 14 सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे पाऊस हरवलाय परवा पण परवाच्या कार्यक्रमात पण सांगितलंय विश्वाचा विधाता ज्याच्या सत्तेशिवाय निर्गुण निराकाराच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही तर पावसाचा थेंब काय पडेल दुष्काळ पडलाय म्हणतात अवकाळी माणसाला अवकाळी सुचली म्हणून तो पण माणसाचे चिरवतोय म्हणून विषय काय आहे मित्रांनो की या विश्वाचा पालन करता विघ्नहर्ता गणपती बाप्पा आज मित्रांनो योग काय बघा तारीख आहे 14 जून आजपासून बरोबर 3 महिन्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे विषय काय आहे भले पाऊस नको येऊ देत पण माझ्या प्रत्येक कोकणी माणसाच्या मनामध्ये उत्सुकता लागून राहिले की हे 90 दिवस कधी एकदाचे जात आहेत आणि गावाला एकदा गणपती बाप्पाला जातोय कधी ही उत्सुकता आहे विषय आहे एक हा भक्त गणरायाचा लाडका त्याच्याकडे काय सांगते बाप्पा अरे तू तर 3 महिन्यांनी निश्चितच येणार आहेस पण या मनामध्ये आहे ना उत्सुकता लागली कधी एकदा गावाला जाईल कधी एकदा तुझी ती आरती बोलेन तुझ्यासाठी धरू वागेल कधी आणेल कधी तुझी ती गुरुची मूर्ती बघेल विषय आहे बाप्पा तळमळीला हा तुझा भक्त तुला काय सांगतोय म्हणायचं आहे काय शाहीर तुमचंही लक्ष असावं मदन म्हणतोय आणि शाहीर महत्वाचा मुद्दा वेडी वाकडी असू द्या तोडकी मोडकी असू द्या लेखणी आमची स्वतःची आहे कुणाकडनं 500 रुपये उधार देऊन भाड्यानं आणत नाही तर आल्यावर म्हणाल ह्याची गाणं आणि त्याचा गाणं उगाच कुणाला हितं मोठं करू नका शाहीर तुम्ही चांगले सुज्ञान आहात तुम्ही स्वतःला मोठं करा अजून माझ्या शुभेच्छा आहेत पण नको त्यांना उगाच मोठं करत बसू नका आणि शाहीर म्हणून सांगतोय पुन्हा एकदा गायकी तोडकी असू द्या मोडकी असू द्या पण माझी स्वतःचे आज माझे गुरुवर्य विजयजी निकम माझे वडील काही कारणास्तव हजर राहिले नाहीत पण त्यांना चांगलंच माहितीये पोरगा आपला काही कुठे कमी पडायचा नाही आणि म्हणून विषय आपल्या गणाचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं हा भक्त माझ्या बाप्पाला काय सांगतोय का अब सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन गणा तू तर 3 महिन्यानंतर येणार आहेस पण या मनामध्ये आज काय लागलाय सांगा हो गणा अहो कोणाचे करू मी पूजन नाही सामोरी ती मुरकी माझी
कसे तुझे गाऊ भजन सांगावो गणा कुणाचे करू मी पूजन हो गणा कोणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन नाही सामरी तुझी मूर्ती बोचरी नाही सामरी तुझी मूर्ती बोचरी कसे तुझे गाऊ भजन सांगावो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगावो गणा कुणाचे करू मी पूजन सांगावो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगावो गणा कुणाचे करू मी पूजन हो नाही सामरी तुझी मूर्ती बोचरी नाही सामरी तुझी मूर्ती बोचरी कसे तुझे गाऊ भजन सांगावो गणा कुणाचे करू मी कुणाचे करू फुलाची दुर्ववेची कुजबुज झाली महागणिती शुक्र चांदणी फुलली अगाली शुक्र चांदणी फुलली अगाली महागणिती शुक्र चांदणी फुलली अगाली आल्या वर्षीतल्या भारी पावसाच्या या सरी आल्या वर्षीतल्या भारी पावसाच्या या सरी त्रिभुवनी सजली गावनी नयनी घरवंजन सांगावो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगावो गणा कुणाचे करू मी पूजन सांगावो गणा कुणाचे करू मी पूजन हो तुझी बाजू पाहती गोड सुरात गान भोकिळा तुझे गीत गाती गोड सुरात गान भोकिळा तुझे गीत गाती गोड सुरात गान भोकिळा तुझे गीत गाती तुझ्या स्वागतासाठी विद्ये तोरण मी हाती तुझ्या स्वागतासाठी विद्ये तोरण मी हाती पंचवादीचे दिव्य ज्योतीचे गाव कुणाला निरंजन सांगावो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगावो गणा कुणाचे करू मी पूजन सांगावो गणा
बक्षीस आलेलं आहे माझा भाऊ चंदन धरडे याच्या माध्यमातून 200 रुपयाचं मोबाईलचा डिस्प्ले करा. फरमाईश आलेला आहे अक्षय विजय आगरे माझे बंधू युट्यूबर आहे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश आलेली आहे मित्रांनो. परवाच्या बारीकाची गमन गायली होती वेडी राधा मी या घनश्यामाची. निश्चित मित्रांनो वेळ पण वाढत चाललाय पण काय काळजी करायची नाही. वाटल्यास एक मुकुट आणि एक आंध्या थोडक्यात बायांचा वाटा पण हुडकू पण वेळेला मात्र निश्चित त्या ठिकाणी महत्व देऊ. आणि म्हणून मित्रांनो स्तवन झालेलं आहे गण झालेला आहे. शाहिरांना पण एक माणसं हात जोडून सांगणं बाबा तुम्हाला नाव गणाचं गोंडायचं गणाला पावत बांधायचं. ज्या काय तुम्हाला फरमाईश ठरवायच्या आहे त्या थोडक्यात ठरवा. म्हणजे विषय काय शाहीर वेळ दुसऱ्या बारीला दोघांना पण थोडा थोडा भेटू द्या आहे ना. भले हिसकांना पहिल्या बारीत नाही काढणार पण दुसऱ्या बारीत मात्र थोडीशी मजा येते. आणि म्हणून शाहीर आज सुद्धा गवळणीचा विषय कुठेही वाकड्या तिकड्यात न शिरता म्हणून मगाशी म्हटलं अजरामर प्रेम गोकुळातलं प्रेम वारंवार सांगतोय झालं होतं माझ्या राधेचं आणि माझ्या कानाचं. आणि तोच विषय पुन्हा एकदा नवीन शब्द नवीन चाल नवीन विषय घेऊन आलाय शाहीर तुमच्यासाठी. तो तुम्ही फरमाईश आलेला आहे म्हणायचं आहे काय लक्ष असावं. दिलाच ना नयनात माझ्या तू भरला. पक्ष झालेला आहे सन्मान्य श्री गोंडवाडी हनुमान मंडळ सचिव मंगेश हरावडे बावडी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक दिलेलं आहे. शांती मानाचा मुजरा करतो म्हणून म्हणायचं अरे नयनात माझ्या तू भरला तुझ्या विणा वेळेला सरला कान्हा सोबतीला नसताना तरी अंतरात मी भरला. अहो कथा आहे अमर या प्रेमाची आणि वेडी राधा घनश्यामाची. धन्यवाद. आणि म्हणून शाहीर फरमाईश आल्या तर अशा गाडीला थांबा द्यायचा नाही. जर मेगा ब्लॉक लागला अर्ध्या तासाचा तर 5 मिनिटात खुरकून टाकायचा. म्हणून आता शाहीर विषय आहे माझ्या गवडीचा गोड विषय. शाहीर तुम्ही म्हणता ना ह्यांना माझा लय त्रास होतो. मला त्रास बिरास तुमचा काय होत नाही. उलट मला तुम्हाला खिजवायला लय मजा येते आहे ना. नवऱ्याला बायकोने डिवचल्याशिवाय भांडणाला मजा येत नाही. म्हणून बुवा भांडण आहे प्रेमाचं भांडण आहे प्रीतीचं तुमचं आणि माझं. म्हणून घरातलं भांडण बुवा 4 भिंतीच्या आतच राहू द्या है ना. नाही तर व्हायची फाटक्या गुगडीची वडा बांध असं व्हायला नको. विषय का गवळणीचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सुरमुरण्याची छोडून काना मला करतो माझ्या प्रीतीची कान्हा तुला सांग लागल का गोडी. नको तुझी काना या राधेला महाल माडी तुझ्या हृदयात या राधेला जास्त नको सांग काना जागा देशील कथोडी. म्हणून काना मी निवडले आणि याला तू निवडलं सुलपेणीला. अजरामर प्रेम झालं तुझं आणि माझं पण मला अरे माझ्या हृदयामध्ये या स्वतःच्या अंतःकरणामध्ये मी स्वतःपेक्षा जास्त स्थान दिलंय तुला. तसंच थोडीशी जागा या राधेला जास्त नको पण प्रीतीची जागा प्रीतीची ती एक सावली यार तुझ्या मनामध्ये या राधेची वसव एवढीच तुला राधा काय सांगते. म्हणून म्हणायचं आहे शाहीर लक्ष असावं. म्हणून म्हणतो तेरे नाम हमने किया है
जीवन अपना सारा सनम हो, जीवन अपना सारा सनम. असं का बोलावं लागतं? त्यांचा काम सोपा करतो. त्या चालीचा आठवड्यानंतर व्हायचं माझ्या माझ्या भागाला भाग द्या, त्यांना बरा पडेल म्हणून म्हणतोय. अरे यमुना तिरी हा कृष्ण मुरारी वाजवितो मधुर वासरी. श्री हरी वाजवितो मधुर वासरी. कृष्ण मुरारी वासवितो मधुर वासरी. श्रीहरी वासवितो मधुर वासरी. यमुना तिरी कृष्ण मुरारी वासवितो मधुर वासरी. श्रीहरी वासवितो मधुर वासरी. हो गेला तू घरी माझ्या गिरिधारी झाली राधा तुझी बाबरी. श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी. तुझ्या विना रे सांग आता कशी राहू. वेगळ्या मनाला कशी ठिकाणा समजावू. तुझ्या विना रे सांग आता कशी राहू. ओ सांग ना मला तू सांग ना मला. सांग ना मला ही दिला तुझी न्यारी. झाली राधा तुझी बाबरी. श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी. यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवितो मधुर वासरी. श्रीहरी वाजवितो मधुर वासरी. तू जाणून घेशील का राधेचा या प्रिय सखा तू होशील का. अंतरीचा भाव तू जाणून घेशील का राधेचा या प्रिय सखा तू होशील का. हो सांगते तुला मी सांगते तुला. सांगते तुला माझी प्रीत गाय प्यारी. झाली राधा तुझी बाबरी. श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी. यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवितो मधुर वासरी. श्रीहरी वाजवितो मधुर वासरी. हो येऊना तू घरी माझ्या गिरिधारी. झाली राधा तुझी बाबरी. श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी. श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी. श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी. झाली राधा तुझी बाबरी. श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी. आणि म्हणून आयोजक फक्त मोजून शेवटचे 5 मिनिटं द्या. 5 मिनिटात बारी या ठिकाणी संपत. 5 मिनिटं आहेत ना? आहेत ना?
फक्त 5चाच भाग होतो, 5च्या वरती 6वा चढवत पण नाही. काय काळजी करू नका. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो, कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. शाहिरांना लेखी स्वरूपात माझा विषय आज काय शाहीर दिला नाही, थोडा घाई गडबडीत राहून गेला असेल तर मान्यमान करून घ्या, पण विषय मात्र शाहीर माझा तोच आहे. समाजाच्या कानावरती विषय असावा, विषयाचं विश्लेषण करतोय मित्रांनो. ऐका की कोणत्या सद्गुरूने चोळी पाता नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पाता नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली माझ्या विषयाची तुम्हाला बुवा बाजू दिलेली आहे. तुम्ही म्हणता ना विषय म्हणतात काय भारताच्या बाहेरचा आहे का? वनवास जीवाचं. अरे माणूस भारतातला, माणूस महाराष्ट्रातला, माणूस कोकणातला, आणि रोगाला गाव आहे तो बाहेर कशाला जाय? तो कोकणातलाच ना. मग शाहीर तुम्ही जाणकार आहात, तुम्ही जादूगार आहात. जादू आता चालवा, तुमचे शोधा, थोडा डोक्यात चालवा. आणि म्हणून मी तुम्हाला शेवटचा विषय आपल्या समोर ठेवतो, माझी बारी या ठिकाणी संपवतोय. अग लग्नाला मी तयार हाय, हुंडा नको मला, जे काय द्यायचं पोरीला द्या, पण काहीच नको मला. पटकीनं फिरवाय ना एक वंडा द्या, वंडा द्या, वंडा द्या. आता आल्यावर फक्त बघा हिरो होंडा द्या, बघा आल्यावर हिरो होंडा द्या. शाहीर भाग द्या, आल्या चाली इसरा. म्हणून तुमचं काम सोपा करतोय. मला काय एवढा कोण काम सोपा करून देत नाही. शाहीर पण तुम्हाला आपला देतोय. म्हणून विषय आपल्या प्रश्नपदाचा म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. बघा प्रश्नपद अहो सवाल माझा विचारतो आज मी ठासून. शाहीर ठासून नाही पण घासून या म्हणून म्हणतोय. अरे सवाल माझा विचारतो आज मी ठासून, मग उत्तर देण्यासाठी बुवाया गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, वासून वासून, तोंड वासून वासून वासून. अरे सवाल माझा विचारतो आज मी वासून, मग उत्तर देण्यासाठी बुवाया गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून, तोंड वासून 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 वासून. गावा करून गाव सर, नका घेऊ तुम्ही माघार, घेऊ तुम्ही माघार, नका घेऊ तुम्ही माघार. माझा ग्रंथाचा सार काय तर होईल तुमची हार, होईल तुमची हार, होईल तुमची हार. अहो बोलत खोट जनसागर हा जाईल हसून, बोलत खोट जनसागर हा जाईल हसून. तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, हे तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून. अरे सवाल माझा विचारतो आज मी ठासून, मग उत्तर देण्यासाठी बुवाया गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, आपण तोंड वासून वासून वासून. आणि म्हणून आयोजक काटा अजून 5 मिनिटावर गेलेला नाही, पण तरी सुद्धा रात्र थोडी आणि सोंगापार ज्या पद्धतीने मित्रांनो मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य दिलं, शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला निश्चित जेवढी ताकद लावून, जेवढा शाहीर तुम्हाला जोर लावताय तुम्ही निश्चित लावा. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपली प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.